थोडं थोडं करत करत देवांसाठी मी जमवलेली ही तांबे पितळाची भांडी आज मी तुम्हाला ती सगळीच दाखवते. आज सकाळी सकाळी माझी खूप लवकर कामं आवरलेली होती आणि त्याचबरोबर आज माझ्याकडे वेळ सुद्धा होता. म्हणून म्हटलं आज आपण देवांसाठी जी काही सगळी भांडी घेतलेली ना, वाटीपासून चमच्यापर्यंत सगळं काही क्लीन करून घेऊया. मग काही ट्रॉलीमधनं सगळी छोटी-छोटी भांडी बाहेर काढली आणि त्यानंतर माझं ऑल टाईम फेव्हरेट असलेली भैय्या पावडर तिने सगळे भांडे क्लीन करून घेतले. तुम्ही तांब्या पितळाची भांडी कोणत्या लिक्विडने, कोणत्या पावडरने क्लीन करता नक्की मला कमेंट करून सांगा. सध्या तरी माझं फेव्हरेट तर भैय्या पावडरच आहे. मी त्यानेच ही सगळी भांडी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ धुवून आणि लगेच मी त्याला नॅपकिनने व्यवस्थित पुसून घेतलं. नाहीतर लगेच त्यावर डाग पडायला सुरुवात होऊन जाते. लग्नानंतर माझ्याकडे फक्त देवांना अंघोळ घालण्यासाठी एक ताट आणि तांब्या होता, जे आपल्याला प्रत्येकीला लग्नामध्ये भेटतोच. तेवढं सोडून माझ्याकडे दुसरं काही नव्हतं आणि त्यानंतर हळू संसारात पडल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आपण हळू शिकूनच जातो. तसंच मी कधी देवांसाठी एक छोटंसं ताट घेतलं, वाटी घेतली, चमचा घेतला, छोटासा तांब्या, ग्लास असू द्या. असं करत देवांसाठी माझ्याकडे कधी इतकी तांबे पितळाची भांडी जमा झाली ना, हे काही मात्र कळलंच नाही. कळत-नकळत ही सगळी भांडी माझ्याकडे जमा झाली. थेंबे-थेंबे तळे साचे तसंच काहीसं. चांदीचं जे काही पॉलिशवालं ताट दिसतंय ना, ते मात्र मला गिफ्ट म्हणून भेटलेलं आहे. सध्या तरी माझ्याकडे इतकं सगळं भांड्यांचं हे कलेक्शन आहे. पण इथून पुढे बाजारामध्ये अजून नवनवीन काय-काय वस्तू येतील आणि अजून मी त्यातल्या किती जमा करेल ना, ते काही सांगता येत नाही. तुम्हाला कशी वाटली माझी ही तांब्या पितळाची भांडी नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय.